सेकंड एपिसोड स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला आधीच्या एपिसोडचा थोडा रिकॅप देते. म्हणजे वाव त्याला केवढा आहे. तर मग तो जर आहे तर मग आपल्यालाही तो सापडेल. त्याच्यासाठी थांबलं पाहिजे. तो नंबर आपला यावा लागतो. तर तो पेशन्स, संयम हा अतिशय महत्वाचा आहे. आणि ज्याला थांबता आलं तो त्यालाच पुढे जाता आलं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी ते थांबणं प्रेफर करतो त्या वेळेला. सर, आता तुम्ही थांबण्याबद्दल म्हणालात. तर हा जो एखाद्या क्रिएटिव्ह माणसाच्या लाईफमध्ये थांबण्याचा जो क्षण असतो किंवा ही जी प्रोसेस असते, तर त्या वेळेमध्ये तो स्वतःला कसं रिफ्रेश करत असतो? कारण ही एक क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. कारण तुम्ही कुठे असा टँक नाहीये की तुम्ही आणा आणि तुम्ही रिफिल करा. तर तुम्ही स्वतःला कसं रिबूट करताय ह्या प्रोसेसमध्ये? वाचन आणि ऐकणं ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण शेवटी ते ग्रहण करणं आहे ना, तर ते ग्रहण या दोन गोष्टींनी होऊ शकतं. तुम्हाला खूप वाचता आलं पाहिजे, तुम्हाला खूप पाहता आलं पाहिजे, तुम्हाला खूप ऐकता आलं पाहिजे. लोकांना जेवढं जास्तीत जास्त ऐकण्याची तयारी ठेवाल, तेवढं जास्त चांगलं तुम्हाला बोलता येईल. तुम्ही जेवढ्या जास्त चांगल्या फिल्म्स, नाटक वगैरे कला सगळ्या जेवढं जास्त पाहाल, तेवढं तुम्हाला देखील नवनवीन आयडिया सुचत राहतात. काय करायचं ते समजेल. अनेकदा काय करायचं नाही तेही समजतं. काही गोष्टी तुम्हाला खटकतात, तेव्हा तुम्हाला कळतं की अच्छा हे आपल्याला खटकतंय म्हणजे चांगलं काय हे आपल्याला कळतंय. मग ह्या गोष्टीतून तुम्ही सतत जिवंत राहता. तुम्हाला निद्रावस्था आली तर मग संपलं सगळं. तुम्ही जर सगळं बंदच करून ठेवलं तर विषयच संपला. तुम्हाला वाचन, अभ्यास करत राहणं थोडक्यात. आणि अभ्यास करायचा म्हणजे काय रोज एक कुठली तरी कविता काढायची आणि वाचायची अशातला भाग नाही. तुम्ही एखाद्या कवीबद्दल वाचलं, ऐकलं तरी तुम्हाला ते इन्स्पिरेशनल लेवलवरती ते तुम्हाला सापडत राहतं. तुमच्या मनात ते रुजत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी या वेळात चालू असतात. आपण ड्राईव्ह करत असतो. ड्राईव्ह करत असताना आपण एखादं गाणं लावू शकतो. तर मी आजपर्यंत कधीच असा ब्लँक ड्राईव्ह करत नाही. मी जेव्हा जेव्हा एकटा असतो मला ड्राईव्हचा कधीच कंटाळा आला नाही. कारण मी गाणी लावलेली असतात, एखादी सीडी चालू असते, लूपवरती चालू असते. एखादं गाणं मी 40-40 वेळा लूपवरती टाकून ऐकलेलं आहे. आणि गंमत म्हणजे 40व्यांदा ऐकताना असं लक्षात येतं की अरे ही जागा आपल्याला सुरुवातीला कळलीच नव्हती गाण्यातली. माझ्या गुरु तर कायम म्हणायचं की एक गाणं 100 वेळा आधी ऐक आणि खरंच 100 वेळा ऐक, तेव्हा तुला ते गाणं पक्क मनात भरेल आणि मग ते तुला गाता येईल. नुसतं एकदा ऐकलं आणि गायलं याच्यात कोणताही शहाणपणा नाही. हल्ली आपल्याकडे तुम्हाला ऐकलं असेल वन टेक आर्टिस्ट असतात. वन टेक आर्टिस्ट खूप त्याची क्रेज असते की कसं वन टेक काम करतो, वन टेक काम करतो. काहीही गरज नाहीये. पण म्हणजे चांगली गोष्ट आहे वन टेक करता आलं. हा तुमचा ग्रेटनेस आहे की वन टेक केला. पण तो वन टेक असा असायला हवा की याच्यापेक्षा बेटर टेक असूच शकला नसता. तुम्हाला याची आधी खात्री असली पाहिजे. जर नंतर तुम्ही याच्यापेक्षा उत्तम गाऊ शकत असाल तर मग तो वन टेक करण्यामध्ये तुम्ही घाई केलीत असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर ही घाई तुम्हाला नडते. नंतर तुम्हाला वाटत राहतं. अगदी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी काही या गोष्टी सांगायला घाबरत नाही किंवा कमीपणा वाटून घेत नाही. 2005 साली पुस्तक माझं प्रकाशित झालं. आता मला कुठेतरी असं वाटतं, त्याचा मला तेवढाच फायदा झाला, सगळं झालं. आज मी कौतुकाने सांगतो, त्याच्यामुळे माझ्याबद्दल लोकांना कौतुकही वाटत राहतं. पण आज घडीला ना ते पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढायची काही माझी हिंमत होत नाही. कारण ते तेवढं सकस लिखाण नक्कीच नव्हतं. त्या वयात मला काही कळत नव्हतं. त्यावेळेला कोणी गुरु नव्हता, योग्य मार्गदर्शक नव्हते. स्वतःला वाटेल तसं लिखाण केलं. माझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांना ते खूप छान वाटलं. मी लहानच होतो त्यामुळे मोठ्यांनी माझा हिरमोड होऊ नये, त्याला प्रोत्साहनच मिळावं म्हणून त्याला छान म्हटलं आणि ते पुढे आलं. आता मी जेव्हा ते वाचतो तेव्हा मला कळतं की हे असं नको होतं लिहायला किंवा अशी प्रिंट याची घ्यायची नव्हती. याला अशी चित्रबित्र जोडायची गरज नव्हती. पुस्तक असं नसतं, पुस्तक तसं असतं. आपल्याला जर त्यावेळेस कुणीतरी योग्य मार्गदर्शन केलं असतं तर आपण हा घाट घातला नसता. अजून 2 वर्षांनी केलं असतं, काय बिघडलं असतं. असं हे नंतर जे वाटत राहणं आहे ना, हे तुम्हाला तुमच्या कलेबद्दल नाही वाटायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. एखादं गाण्याबाबतीत मात्र सुदैवाने अजूनपर्यंत मला असं झालं नाही की हे गाणं आपण करायची घाई केली किंवा का केलं, असं मात्र आजपर्यंत नाही झालं. तेवढं एक लेखन सोडलं तर त्यानंतर मात्र मग मी शहाणा झालो
आणि मग मी थांबायला लागलो. मग मी पूर्ण वेळ घेऊन लिखाण करायला लागलो. 10 वेळा आपलं आपण वाचून हे नक्की चांगलं आहे ना, नक्की चांगलं आहे ना, खरंच लोकांपर्यंत पोहोचतंय ना, याची खात्री करून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. सर आता तुम्ही लोकांकडून खात्री करून घेणं म्हणालात तुम्ही. पण कसं कळतं तुम्हाला, की इज देअर अ प्रोसिजर किंवा काय ते साइन्स आहेत, की आपल्याला कळतं की नाही हा जो समोरचा व्यक्ती जो मला फीडबॅक देतोय, हा जेन्युइन फीडबॅक आहे? म्हणजे त्याचे काही असे काही पॅरामीटर्स आहेत किंवा असं काही आहे का? उत्स्फूर्तपणे वा येणं किंवा आपलं लक्ष नसतानाही टाळ्या मिळणं. आता इथे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत असं म्हटल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्या या जोरदार असतात पण मनापासून नसतात. जेव्हा आतून प्रेक्षकांना वाटतं की क्या बात आहे, तर ती खरी दाद आहे आणि ती आपोआप येत नाही. तुम्हाला समोर जेव्हा ईश्वर दिसतो, देवळात तुम्ही गेलात म्हणून हात जोडत नाही. तुम्ही देवळातून गाभाऱ्यात जाताना मूर्तीला पाहता तेव्हाच तुम्ही हात जोडता. तर ते हात का जोडले जातात? कारण तुम्हाला ईश्वराची अनुभूती होते. तर तशीच ती टाळी केव्हा वाजली जाते? जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती होते. ते तो मनापर्यंत पोहोचतं, ते कुठेतरी जिरतं आणि ते आपलंसं वाटतं. ते कुठेतरी दिव्य वाटतं, काहीतरी छान वाटतं. तेव्हा ती दाद उत्स्फूर्त दाद मिळते. तर ती तेव्हाच मिळणार आहे जोपर्यंत ती मनात आत कुठेतरी पोहोचेल. तुम्हाला एक काय आहे ना, कविता ही गंमत अशी आहे की ती फक्त शब्दांची मांडणी नाहीये. अनेकदा सगळेजण त्या शब्दांच्या मांडणीत अडकतात. परंतु खरं तर काव्य हे तुमच्या मनापर्यंत पोहोचायला हवं. कधी पोचायला हवं? ते लॉजिकल पण असायला हवं. ते पटायला पण हवं. आधी हाताला चटके तवा मिळते तेव्हा भाकरी. मिळते भाकर. तुमच्या मनाला पोचतं. तुम्ही स्वयंपाक करत असताना जेव्हा तुम्हाला चटका लागतो, तुम्हाला या 2 ओळी आठवतात खरंच आणि आहे. तुम्ही तो चटका जिरवता की अरे बहिणाबाईंना सुद्धा किती बहिणा. लागलेत, आपण काय त्याच्या पुढे. असं करून तुम्ही तो चटका विसरता आणि तुम्हाला पटतं की ह्या खस्ता खाल्ल्याशिवाय तुम्हाला अरे संसार संसार. हा ही तर हे मनापासून तुम्हाला पटतं. मी 2 ओळी लिहिल्या होत्या आणि त्याला अशी मला हे मिळाली होती. मी असं लिहिलं होतं, सुटावयास गाठ जुनी वेळ लागतोच ना. सुटावयास गाठ जुनी वेळ लागतोच ना. सुटल्या गाठी तरी पीळ राहतोच ना. तर ह्या हे जे आपसूक आता तुम्ही वा. जी मान डोलावलीत, ही सुद्धा उत्स्फूर्त गाते कारण ते तुम्हाला पटलं. तुम्हाला जाणवतं की कितीतरी अशा गाठी आहेत जुन्या जुन्या मनातल्या की ज्या सुटता सुटत नाहीत. कितीही कळत असलं तरी सुद्धा तो जो एक दुरावा निर्माण झालेला असतो नात्यांमध्ये, तो असा सुटत नाही. आणि सुटला तरी देखील त्याचा पीळ काही सुटत नाही. गाठ सुटणं ही अवघडच आणि गाठ सोडवलीच एखादी तरी देखील ती गाठ बांधलेली होती याचा पीळ मात्र मनातून जात नाही. तो वण, ती वेदना जशी मनावरती कुठेतरी असतेच, ती असतेच काय. आता हे सिंपल या 4 ओळींमधून तुम्हाला जर मांडता येत असेल, तुम्हाला फार मोठं काहीतरी 4 ओळीत मांडता येत असेल तर तुम्ही कवी आहात. नाहीतर तुम्ही कवी नाही आहात. आणि आपण काय आहोत हे आपल्याला आधी ओळखता आलं पाहिजे. आपल्याला जर खरंच कविता लिहिता येत असेल तर कविता लिहावी. कविताच लिहायला पाहिजे. मी कविता नाही केल्याशिवाय जगू शकत नाही असं वाटत असेल तर जरूर कविता लिहायला हवी. आणि तसं वाटतंय म्हणजे मी कवी झालो असं नाही, तर ती कविता शिकायलाही हवी. मला वाटतंय म्हणून आणि मला असंच सुचतंय, मला असंच लिहायचंय. हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याकडे आलेलं आहे. आणि जे सुचेल ते फक्त असं असं न लिहिता असं 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 लिहिलं की कविता निर्माण झाली असं वाटणारे देखील अनेक कवी आहेत. हे दुर्दैव आहे. पण त्या सगळ्यांना यातून मला हे सांगावंसं वाटतं की असं नाही होत. आपण एखादा मोठा दिवा लावला आणि मला हा सूर्यच दिसतोय असं म्हटल्याने त्याला सूर्य म्हटलं जाणार नाहीये. सूर्य मोठा आहे हे आपल्याला मान्यच करावं लागतं. आपल्याला सूर्य होता येणार नाही पण आपल्याला एखादा तारा होता येऊ शकतं. काहीच नाही तर ध्रुवासारखं निदान एक अढळ पद जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यांनी देखील खूप मोठी तपश्चर्या त्यासाठी केली होती. तपश्चर्येशिवाय तुम्हाला सिद्धता प्राप्त होणार नाही ही फॅक्ट जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही
तोपर्यंत कोणतीच कला, कवीच असं नव्हे, काव्यच असं नव्हे, गायन, नृत्य, कोणतीही कला तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. सर, आता तुम्ही म्हणालात की कविता शिकता येते. मग खरंच हे प्रोसेस पॉसिबल आहे का, की आत्मसात करून घेणं एका व्यवस्थित शिक्षणाने, की आपण एक कवी बनू शकतो? हो, कवी बनू शकतो. पुन्हा मी तुम्हाला पहिल्या प्रश्नात म्हटलं होतं तेच, की मुळात तुम्ही कवी असणं गरजेचं आहे. आणि मग तुमच्या शब्दांना शास्त्रात बसवणं, हे तुम्हाला जमण्याकरता ते शास्त्र शिकावं लागतं. वेगवेगळी वृत्त आहेत. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर शार्दूल विक्रीडित नावाचं एक वृत्त आहे, जे अगदी आपल्याला शाळेत असताना सुद्धा शिकायला होतं. ज्यामध्ये एका ओळीमध्ये 19 अक्षरं असतात. आणि 19च्या वरती अक्षर तुमचं जाता गेलं तर ते वृत्त डिस्टर्ब झालं. मग त्या वृत्तात तुमची ती कविता आलेली नाही. परंतु त्या वृत्तात जर जसं संगीतामध्ये राग असतात, तर त्या रागात तुम्हाला काही स्वर ठरवलेले आहेत, की हे वर्ज्य आहेत, हे तीव्रच लावायचे आहेत, हे कोमलच लावायचे आहेत. तसं प्रत्येक याच्या नृत्यात देखील अशा काही गोष्टी आहेत. तुम्ही वाद्य म्हणाल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. तसंच काव्य क्षेत्रात देखील आहे. तुम्हाला लिखाणाची वेगवेगळी वृत्त असतात काव्याची. आता शार्दूल विक्रीडित म्हटलं तर 19 अक्षरं असतात. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर कोणत्याही शार्दूल विक्रीडित जर ते पक्क असेल तर त्याला मंगलाष्टकाची चाल लागते. हे जर तुमचं काव्य या चालीत म्हणता आलं तुम्हाला जसंच्या तसं, आणि पुन्हा एकदा मोजून बघायचं 19च अक्षर आहेत ना, ते असेल तर तुम्ही त्या वृत्तात लिहिलेलं आहे. जर ते 19 अक्षरात लिहिलं असेल तर त्याला ती तशी चाल लागेल, नाही तर ती चाल लागणार नाही. हे जर तुम्ही शिकलाच नाहीत तर तुम्ही अनेकदा 19 अक्षरांत कविता लिहूनही तुम्हाला माहिती नसतं की तुम्ही असं काहीतरी केलेलं आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते सांभाळता येतं. जर तुम्हाला गझल लेखन करायचं असेल तर त्याचे काफिया कसे असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शास्त्र आहेत. मी अजून शिकतोय. मला अजून देखील माझे गुरु आहेत सदानंद डबीर सर. त्यांच्याकडनं मी अजून एखादी गझल लिहून झाल्यानंतर मी त्यांना पाठवतो. मग ते मला सांगतात की बघ, हे असं केलंस तर कसं चालेल, ते तसं केलंस तर कसं चालेल, मग ते जर का असं केलं असतं तर काय झालं असतं, मग ते त्यांच्याकडनं बदलून दाखवतात. मग मला वाटतं की हे मला का नाही सुचलं. हे मला सुचत नाही तोपर्यंत मला गझल छान लिहिता येते असं मी म्हणत नाही. वेगवेगळ्या गझलच्या ग्रुप्सवरती मी आहे, पण मी अजूनपर्यंत एकदाही काही पोस्ट केलेलं नाही. कारण मला असं वाटत नाही की जोपर्यंत आपण चांगलं काहीतरी तयार करत नाही तोपर्यंत आपण पोस्ट करण्याच्या घाई सध्याच्या पिढीला फार लवकर लागलेली असते. मग त्याला वेगवेगळी कारणं आहेत. परंतु कवी होत असताना तुम्हाला ही घाई थांबवता आली पाहिजे. आणि जर खरंच मनापासून शिकायचं असेल ना, तर शिकवणारे लोक आहेत. तुम्हाला शोधता आले पाहिजेत. तुम्हाला त्याच्यासाठी आधी चांगलं वाचन केलं पाहिजे. मग तुम्हाला कळेल सकस काव्य लिहिणारे कोण आहेत, आणि मग तुम्हाला त्यांचा संपर्क साधून त्यांच्याकडून थोडंसं शिकता येऊ शकतं जर त्यांनी तयारी दाखवली तर. परंतु ही सोपी पद्धत नाही. म्हणजे गाण्याचे जसे क्लासेस असतात, नृत्याचे जसे क्लासेस असतात, तसे कविता लेखनाचे क्लासेस मात्र तुम्हाला कुठेच नाही. दुर्दैवाने कुठे बघायला मिळत नाहीत. तर ती थोडीशी अवघड गोष्ट आहे. परंतु ज्याला खरंच मनापासून शिकायचंय त्याला नक्की मदत करणारे मोठे मोठे कवी आहेत, आणि ते नक्की चांगलं काव्य कसं लिहावं याचं मार्गदर्शन नक्की करतात. नक्की सर. सर, आता आहे ना, आपण बघतो की फास्ट फॉरवर्ड कवी आहेत खूप सारे. हो. म्हणजे 4 लाईन सुचले की 4 मिनिटात त्यांची एक कविता बनून जाते. हो. तर ही आजची जनरेशन जी आहे ही अशी फास्ट पोएट्रीकडे जास्त वळतीये का? त्याचं रिझन मला कुठेतरी ना पटकन मिळणारी प्रत्येक कलाकार हा कशाचा भुकेला असतो, तर त्या प्रतिक्रियेच्या भुकेला असतो. तुम्ही वा म्हणणं, तुम्ही छान म्हणणं, कौतुक. आणि आपणच कशाला आहोत, देव सुद्धा त्याचाच तर भुकेला आहे. आपण म्हणतो ना, भावनेचा तू भुकेला रे मुरारी. तर
देवाला सुद्धा प्रेमच हवं असतं, त्याची तुम्ही आळवणी करावीत असं त्याला वाटतं, त्याचं तुम्ही भजन गावत असं त्याला वाटतं, आणि तसं केल्यानंतर तो प्रसन्न होतो. तर मग कलाकार तर स्वाभाविक त्यांनी प्रसन्न होणार आहे. आणि ही उत्स्फूर्त आणि पटकन दाद तुम्हाला इंस्टाग्राम वरून मिळते. मग इंस्टाग्रामवरनं दाद मिळवण्याकरता काय करावं लागतं, तर ट्रेंड फॉलो करावा लागतो. आणि मग जसा ट्रेंड असेल तसं काहीतरी लिहायचं आणि पोस्ट करायचं. आपले फॉलोअर्स कसे वाढतील, आपले लाईक्स कसे वाढतील, याच्या नाद आपल्याला हल्लीच्या कवींना खूप लागलाय. आणि त्या ह्याच्यात काही जण खूप छानही लिहितात, म्हणजे असं नाही की सगळे एका माळेचे म्हणे नक्की नाहीयेत. काही जण खरंच खूप छान लिहितात, परंतु काहींना असं वाटत असतं की आपण खूप छान लिहितोय. आणि त्यांना प्रश्न हा पडतच नाही की आपलं कुठेतरी चुकतंय का. त्यांना असं वाटतं की नाही, त्याचं ना काहीतरी वेगळी सेटिंग आहे, म्हणून याचे काहीतरी फॉलोअर्स याला जास्त मिळत आहेत, याचे लाईक्स असे कसे वाढतात, माझे का नाही वाढत, माझा ऑल्गोरिदमच काहीतरी गणलाय वाटतं. असे आपण काही जण वेगळ्या नोटला जातात. परंतु तसं नसतं. प्रत्येक, मगाशी मी म्हटलं तसं, की ती वाचल्यानंतर मनाला भिडावंच लागतं. ते जर मनाला नसेल भिडत, तर त्याची कारणं आणि वेगवेगळी असतात. म्हणजे अनेकदा तुमचा थॉटच चुकीचा असतो असं अजिबात नाही. जेव्हा काहीतरी सुचलेलं असतं ते छानच सुचलेलं असतं, जगण्यातूनच सुचलेलं असतं. त्यामुळे ते जगणाऱ्या माणसाला भावतंच. परंतु ते सांगण्याची पद्धत काही वेळेस चुकते. तर ती जर पद्धत चुकली तर ते छान नाही वाटणार. मला जर चहा प्यायची इच्छा झाली तर तुम्ही छान एखाद्या कपमध्येच तो आणून दिलात तर उत्तम होईल. तुम्ही जर का स्टीलच्या भांड्यात मला तो चहा आणून दिलात तर मला असं वाटेल नको. मी ऍक्च्युली नव्हतोच घेणार, तुम्ही आता आणलाच तर मग मी थोड्या वेळाने घेतो असं म्हणून, नंतर तो थंड झाला असं म्हणून मी तो टाळेन, पण तो पिणार नाही. तुम्हाला वाटेल माझ्यात चहा खराब होता का? चहा खराब नव्हता, देण्याची पद्धत चुकली. तर ती पद्धत म्हणजे ते शास्त्र. तर ती त्या ओळीत कवितेच्या आलेलीच नाहीये तुझा थॉट, म्हणून ती कविता श्रेष्ठ होऊ शकली नाही, हे कळत नाही अनेकदा. आणि म्हणून तुम्हाला ते मिळत नाही. तुम्हाला जो अपेक्षित त्याला रिस्पॉन्स असतो तो तुम्हाला मिळत नाही. याच्यामुळे एकतर पटापट पटापट पुढची टाकूया असं केलं जातं सध्याच्या पिढी करून, किंवा अकाउंटच डिलीट केलं जातं. एकतर डिप्रेशन, नाहीतर अवखळतेचा उच्चांक. असाच काहीसा प्रकार मी सध्या इन्स्टावरती अनेक जणांचा बघतो. आता स्वतः कवीच असल्यामुळे मला अनेक कवींचा अल्गोरिदम मला सेट झालेला आहे. त्यामुळे अनेकांच्या नवीन नवीन कल्पना कवितेच्या माझ्यापर्यंत पोहोचत असतात. आणि मी ते वाचल्यानंतर मी देखील जर छान असेल तर मनापासून लाईक करतो, अगदी कमेंट सुद्धा करतो. परंतु नसेल छान तर मग मी नाही करत, कारण मला असं वाटतं की चुकीची हे देणं, प्रतिक्रिया देणं ही देखील तेवढीच घातक आहे. नको त्या गोष्टींना आपण प्रोत्साहन देणं चुकीचं आहे. त्यामुळे खरं तर माझा फायदाच झालेला असतो, कारण त्याला मी जवळचा वाटणार, मग तो एक मला फॉलो वाढणार, मग माझं वलय वाढत जाणार, तो मला दादा दादा म्हणणार वगैरे. हे सगळं स्वाभाविकपणे होऊ शकलं असतं, पण मला ते करायचं नाही, कारण चुकीची गोष्ट आपल्याला आयुष्यात करायची नाही. तर सध्याच्या पिढीमध्ये हा थोडासा विषय आहे, तुम्ही म्हणताय तसं, की पटकन प्रसिद्धीकडे आपण जातो आहोत. थोडंसं थांबण्याची गरज आहे आणि स्वतःचं ताऊन सलाखून घ्यायला पाहिजे. तर ते कुठेतरी होत नाही. दूध सुद्धा पूर्ण उकळी येईपर्यंत तापवावं लागतं. अर्ध्यात गरम लागतंय हाताला किंवा वाफा दिसतात म्हणून मध्येच बंद केलं तर नंतर ते नाचणार हे कन्फर्म. तर त्याला जर तुम्हाला पूर्ण वापरायचं असेल तर तुम्हाला आधी त्याला पूर्ण तापू देणं गरजेचं असतं. तर ते आपण तापू दिलंच पाहिजे, असं मुद्दा आहे. म्हणजे ऍज अ पोएट आधी तुम्ही तुमचे स्किल्स निखारा पूर्णपणे अँड देन गो फॉर द पब्लिक. अगदी अगदी सोन्यासारखं येते. तुम्हाला पूर्ण ताऊन सलाखून 24 कॅरेट झालंय का, हे तुम्ही जसं घेताना आपण पक्क बघतो तसं आपलं काव्य सुद्धा तेवढ्या ताकदीचं झालंय का. ते नसतंच झालेलं, नसतंच. तुम्हाला पुन्हा 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 त्याच्यावरती जेवढा विचार कराल तुम्हाला जाणवत जातं की अरे हे इथे जरा खटकतंय बरं का. मग काय होऊ शकतं, द्या ना त्याला, 1 दिवस द्या, 2 दिवस द्या. मी 18 वर्ष दिली आहे, तुम्ही 4 दिवस तर द्या.
तर माझं स्पष्ट बरोबर मत आहे की द्या, थोडासा वेळ द्या, घाई नका करू. आत्ता सुद्धा रिसेंटली सुद्धा 4 दिवसांपूर्वी मी एक गझल लिहिली होती. मी घरी सुद्धा कुणाला दाखवलेली नाही. मी आधी सदानंदजींना पाठवली. दबीर सरांना म्हटलं, बघा बाबा हे सुचलंय आता, काय तुम्हाला वाटतंय? मला माहितीच होतं त्याच्यावरती मला एक निबंध येईल की हा असं असतं का तसं असतं का. अपेक्षेप्रमाणे निदान ज्या काही 10 ओळी पाठवल्या होत्या त्यातल्या 8 बऱ्या होत्या आणि 2 ओळींबद्दल त्यांचं आलंच की हे असं असतं तर बरं झालं असतं. आणि ती वाचल्यानंतर कळतं की अरे तोच थॉट आहे, जे मला म्हणायचं होतं तेच मांडलंय, पण असं मांडलंय तर ते किती बदलून गेलं. तुम्हाला माहिती आहे ना, ताट वाढण्याची एक पद्धत असते. बरोबर. तुमचं मीठ मिडलला असतं. आमच्याकडे तसं नसेल तर कान फडवलं जातं जर असं ताट वाढलं नाही तर. रोजचं मीठ मिडलला असतं. लेफ्ट साईडला तुमची पहिली चटणी किंवा लोणचं आलं पाहिजे, मग कोशिंबीर आली पाहिजे. राईट साईडला तुमची भाजी आली पाहिजे. गोड असेल तर काही ते मध्यात आलं पाहिजे. भात इथे असला पाहिजे, त्याच्या बाजूला दुसरा भात, त्याच्यावरती दही असलं पाहिजे. वरण भाताला महत्व आहे, दह्या भाताला महत्व आहे, नंतर पोळीला महत्व आहे, आमटीला महत्व आहे, सगळ्या चौरस आहाराला महत्व आहे. तर ते सेटिंग ठरलेलं आहे. ते तसंच्या तसं जर दिलं तरच छान होणार आहे. ते जरा त्याच्या जागा चुकल्या की ते डोळ्याला खटकणारच आहे. शास्त्रच आहे ते. त्यामुळे शास्त्र जसं सांगतं तसं आपण जर थोडंसं वागलो तर आपणच त्याच्यातून अधिक पुढे जाऊ शकणार आहोत आणि लोकमान्यता त्याला जास्त मिळणार. तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला खरा मिळणार. तर त्यासाठी तुम्हाला जसा गायकाला रियाज करून 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 आवाज घोटून 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 मगच स्टेजवरती यायचं असतं गायकाने, तसंच कवीने देखील खूप आतल्या आत रियाज करून अनेक पानं फाडून अनेक पानं दडवून मग 4 पानं लोकांसमोर आणायची असतात. खूप सुंदर थॉट म्हणालात सर तुम्ही. पानं फाडून, पानं दडपून, म्हणजे एका कवीच्या लाईफमध्ये किती सारे वर खाली चेंजेस होत असतात. ते सगळे फेस करून ते हॅज टू गिव्ह अ फायनल अँड अमेझिंग आउटपुट. सुपर. सर आता आपण मराठी कवी आणि कवितांबद्दल खूप माहिती तुम्ही सांगितली. सर मला आहे ना ह्याचं फायनान्स जाणून घ्यायचंय जरा. म्हणजे मराठी कवींना पब्लिश करण्यासाठी त्यांच्या काव्यसंग्रह, त्यांचे लेख यांना जे पब्लिशर्स लागतात ते इझिली अवेलेबल होतात का? म्हणजे ह्याचं फायनान्स कसं वर्कआउट करू शकतो एखादा कवी? पूर्वी या सगळ्या गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने होत्या. आताच सगळं सेल्फ सर्व्हिस जग झालेलं आहे. आता आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर देखील सेल्फ सर्व्हिस असते, कोणी आपल्याला आणून देत नाही. तर तसंच आता प्रकाशक आपल्याला असं काही येऊन मी तुमच्या कविता प्रकाशित करतो आणि तुम्हाला पैसे देतो वगैरे, तर हे सगळं स्वप्नवत आता झालेलं आहे. आता जर तुम्हाला तुमच्या कविता लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील, त्याला पुस्तक रूपाने जर समोर आणायचं असेल, तर तुम्हाला तुमचा खर्च करावा लागतो. स्वतःच आपल्याला आपल्या हौसेनुसार खर्च करावा लागतो. मग ते तुम्हाला पुस्तक कसं करायचं यानुसार ते सगळं बदलत जातं. प्रकाशक हा तुम्हाला फक्त एखादी तुमचं पुस्तक असेल तर ते 4 लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा अवेलेबल कसं करून देता येईल त्यांच्या कॉन्टॅक्ट्समधून, जे तुम्ही प्रत्येक वेळेस करू शकालच असं नाही. तर सध्या आणि त्याही गोष्टींपेक्षा तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म असे अवेलेबल आहेत. Amazon असेल किंवा फ्लिपकार्ट वगैरे अशी काही आहेत ज्याच्यावरती तुम्ही तुमचं पुस्तक विकू शकता. म्हणजे तिथे अवेलेबल करून ठेवू शकता. तुम्हाला जर कोणी विचारलंच की तुमचं पुस्तक कुठे विकत मिळेल, तर तुम्ही ती लिंक पाठवली तर त्यांना तिकडनं घरपोच मागवता येऊ शकतं. त्यामुळे तसं बघायला गेलं तर जसा पूर्वीसारखा प्रकाशकांचा रोल होता तसा रोल आता प्रकाशकांचा राहिलेला नाही. आता जो लेखक स्वतः खर्च करणार आहे तोच पुस्तक काढू शकतो. फारच कमी प्रमाणामध्ये फारच प्रतिथयश जे लेखक आहेत किंवा कवी आहेत त्यांचीच पुस्तकं फारच मोजके प्रकाशक, तेही 3-3, 4-4 वर्षाच्या गॅप नंतर, म्हणजे तुम्ही लिखाण प्रकाशकाकडे दिल्यानंतर 3-3, 4-4 वर्ष थांबल्यानंतर ते पुस्तक प्रकाशित होऊ शकतं, ही पद्धत आहे. पण नवोदित जे कवी आहेत त्यांना मग मी हे ॲडवाईस म्हणूनच करेन, मगाशी म्हटल्याप्रमाणे, एकतर थांबा, फार लवकर घाई करू नका पुस्तक प्रकाशित करण्याची. मला सध्याच्या कवींना एकच सांगावंसं वाटतं की सगळ्यात आधीनं तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की गेल्या वर्षभरात मागच्या तुम्ही किती नवोदित कवींची, तुमच्यासारख्या नवोदित कवींची
पहिलंच पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलेलं आहे, अशी किती पुस्तकं तुम्ही विकत घेतलीत आणि वाचलीत आणि त्याचा अभिप्राय त्या कवीपर्यंत पोहोचवलात. गुड पॉइंट. सो हे जर झालं असेल, याची जर तुम्हाला याचं जर सकारात्मक उत्तर तुमच्याकडे असेल तर जरूर एक टिक मार्क करा की आपण पुस्तक काढू शकतो. त्याच्यानंतर खरंच तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का आणि ते पैसे तुम्ही तुमच्या हौसेसाठी खर्च करणार आहात का? कारण याचा खर्च प्रत्येक पुस्तकाचा तुमच्या आवडीनुसार बदलत जातो. काहींचं पुस्तक 10-20 हजारात पण होतं, काहींचं 30-40 हजारात पण होतं, काही जण लाख रुपये पण खर्च करतात पुस्तकावरती. तर तो साड्यांच्या दुकानात गेल्यानंतर जशी 500 रुपयाची पण साडी असते आणि 50 हजाराची पण असते, तसाच प्रकार यात सुद्धा आहे. तर तो तुमच्या आवडीनुसार बदलत जातो. आणि मुळात तुम्हाला ते पुस्तक प्रकाशित केल्यानंतर त्यामागचं नक्की तुम्ही पुढे व्हिज्युअलाइज काय करताय, की ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुढे काय असेल असं तुम्हाला वाटतंय, याचा शांतपणे विचार करा. आणि खरंच त्या गोष्टी तशाच घडणार आहेत का, तर या गोष्टींचा सगळ्या शांतपणे विचार करा आणि सत्यता याची लक्षात घ्या. फॅक्ट लेवलवरती आपण येणं कधीही फार महत्वाचं आहे. वस्तुस्थितीशी सांगड घालता आली पाहिजे आणि उगाच कुठल्या तरी नाहीतर आपण कुठल्या तरी कल्पनेत रमत असतो की माझं पुस्तक होईल, मग मला असे पुरस्कार मिळतील आणि मग माझं सगळीकडे नाव होईल आणि मग मी आल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतील. तर असं होईलच याची कुठलीही गॅरंटी या जगात नाही. प्रत्येक कवीने खूप 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 खस्ता खाल्ल्यानंतर त्याच्या 4 ते 5 कविता तुम्हाला फक्त माहिती असतात आजघडीला. कुसुमाग्रज म्हटल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 कविता तुम्हाला आत्ता कदाचित माहिती असतील. त्याही माहिती असणं अवघड असतं. अदरवाईज कुसुमाग्रज म्हटलं की ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणे आधी गेली घरट्यात राहून, माहेर वाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. हे जे पाठांतर होऊ शकतंय अशी एक कविता कुसुमाग्रजांची आहे. मग माझी एखादी कविता पाठांतर होण्यासाठी मला केवढं काम करावं लागेल, ह्या गोष्टींचा आपण शांतपणे विचार करून या भानावर येणं फार गरजेचं आहे. आणि मग या सगळ्याची तयारी जर असेल तर जरूर पुस्तक काढावं. मी पुस्तक काढलेलं आहे. माझी 3 ते 4 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे पुस्तक काढू नका असं मी नक्कीच म्हणणार नाही. परंतु पुस्तक काढून झालं म्हणून आपण कोणी मोठे झालो असं होत नाही. आत्ता मी इथे पॉडकास्टला तुम्ही बोलवलंय, पण तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही देखील माझ्या 4ही पुस्तकांची नावं सांगू शकत नाही याची कल्पना मला आहे. आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये किंवा याच्यात तुम्ही सुद्धा कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही. मी तेवढा मोठा नाहीच की तुम्ही माझी पुस्तकांची नावं प्रकाशित झालेले लक्षात ठेवावीत. तर ही जी वस्तुस्थिती आहे ना, याच्याशी जेव्हा कवी आपलं मन बांधून ठेवतो तेव्हा तो कल्पनेत रमणारा कवी होत नाही. जेव्हा कविता तेव्हा कल्पना. कविता झाली, कल्पनेतून बाहेर येऊन वस्तुस्थितीशी आपली कविता सुपूर्द करणे, लोकार्पण सोहळा त्याचा पार पडायचा आणि आपण वेगळं व्हायचं. या भावनेने जर का पुस्तक करायचं असेल तर जरूर करा. अगदी बरोबर सर. पण सर मग तुमचा एक काव्यसंग्रह मला माहितीये, अलवार, कारण त्याच्या प्रकाशनाच्या सोहळ्याला तुम्ही मला इन्व्हाइट केलं होतं आणि इट वॉज अ रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर मी. कारण लाईफमध्ये फर्स्ट टाइमच मी एक कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यात गेलेले. म्हणजे तो अनुभव होता, तो मला आजही आठवतो सर. सुंदर होता तो अक्षरशः. आणि ग्रंथाली प्रकाशन होतं त्याच्यामुळे एक प्रतितयश जेव्हा संस्था पुस्तक प्रकाशित करते तेव्हा ते खरंच एक वेगळं असतं आणि काय म्हणतात भाषेचा आणि सगळ्याचा एक सुंदर ठेवा त्या निर्माण होऊ शकतो त्या प्रकाशनाच्या निमित्ताने. खूप सुंदरच अनुभव होता तो. सर मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता जी नवीन कवींची जी पिढी निर्माण होतीये, ओके, किंवा जे आता बडिंग कवीज आहेत ते फ्युचरमध्ये विचार करतात की आपण कवी होऊ, तर ह्या लोकांसाठी तुमच्याकडे सर काय ऍडवाइस आहे का? खूप वाचन. मी पुन्हा तेच म्हणतो की जेव्हा आपल्याला काव्य आवड आहे तर ती मुळात आवड कशामुळे लागली असेल तर ती वाचनानेच लागलेली असेल. किंवा सध्याच्या काळामध्ये तुम्ही इन्स्टाच्या रील्स मधून
किंवा टीव्हीवरूनच्या अनेक कार्यक्रमांमधून कविता तुम्ही ऐकलीत आणि तुम्हाला देखील कविता करावी असं वाटलं असेल, तर तुम्ही सुद्धा जेव्हा कविता करता तेव्हा तुम्हाला ती मॅच होतीये का, त्या लेवलला आपण जातो का? लगेच जाणारच नाही, अपेक्षाच चुकीची आहे. मला गाणं आवडतं म्हणजे मी लगेच एखाद्या मोठ्या गायिकेसारखंच गाऊ शकतो, गायकच होऊ शकतो असं नक्की नसतं. एखादी गोष्ट ना आधी आपल्याला कळणं ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते. गाण्याची सुद्धा तीच गंमत आहे. तुम्हाला आधी गाणं कळावं लागतं, तुम्हाला आधी जाणवावं लागतं की ते काय आहे. मी उदाहरणार्थ पुन्हा मी सारखा स्वयंपाकावरती येतोय, तुम्ही असं म्हणाल काय पुन्हा पुन्हा तुम्ही स्वयंपाकघरातच घेऊन जाताय मला. पण फॅक्ट आहे मॅडम, तुम्हाला आधी ना प्रत्येक पदार्थाचं स्मेल तुम्हाला यावं लागतं. तुम्हाला वासावरनं ओळखता आलं पाहिजे भाजीमध्ये मीठ घातलंय का नाही घातलंय. तर ते हुंगून तुम्हाला जे लक्षात येतं ना, तसं तुम्हाला तुमच्या कलेबद्दल व्हायला पाहिजे, की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे अजून आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत का नाही पोहोचलो आहोत. आणि मग ते माझं फक्त माझ्यापुरतंच असतं असा एक डिफेन्स मेकॅनिझम मी सध्या कवींमध्ये बघतो बरं का, अनेक कलाकारांमध्ये बघतो, वेगवेगळ्या कलेच्या ह्याच्यात सुद्धा बघतो की आम्हाला शिकायचं नाही, आम्ही फक्त स्वतःच्या आनंदासाठी म्हणून ते करतो आहोत. अहो पण तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी जर करत असाल तर मग त्याचे व्हिडिओ बनवून तुम्ही सोशल मीडियावरती का टाकता? बरोबर. अनेक कराओके गाणारे सिंगर्स, हल्ली कराओकेचं खूप निर्माण झालंय. जर कराओके हे गाणं असतं, हे जर चांगलं असतं, तर मग तुम्ही मला सांगा की त्याचे तुम्ही कार्यक्रम का करता, जर ते तुम्ही तुमच्या आनंदासाठी करता. कराओकेच्या अनेक ठिकाणी मी जाऊन आलोय, मी तिथून बाहेर पडलो कारण मला ते खटकलं. कारण ते त्यांच्यासारखं गायचा प्रयत्न करत असतात, कुणाचं तरी अनुकरणच करत असतात. मी मुकेशची गाणी गातो, मी रफीची गाणी गातो असं असतं. तसंच कवीमध्ये सुद्धा काही जाणवतं. सो ती जशी ऍक्टिंग तुम्हाला खटकते, तर ते पूर्णत्वाला नेणारं गाणं नाही ना म्हणू शकत आपण. कराओके सिंगिंग इज नॉट अ सिंगिंग. ती फक्त वेळ मारून देणे. तुम्हाला तो ट्रॅक मिळाला म्हणून तुम्ही त्याच्यातलं गाणं म्हणताय. तो ट्रॅक बंद केला तर तुम्ही ते गाणं म्हणू शकत नाही. म्हणजे तुम्हाला ते गाणं पूर्ण येत नाही. मग तुम्हाला जेव्हा त्याच्याबद्दल टोकलं जातं तर तुम्ही म्हणता नाही नाही, आम्ही फक्त आमच्या आनंदासाठी गातो, आम्हाला काही सूरबीर एवढं काही, आम्ही काही प्रोफेशनल नाही आहोत असं म्हटलं जातं. जर तुम्ही प्रोफेशनल नाही आहात तर मग तुम्ही ते लोकांपर्यंत त्याचे शो का करताय, त्याच्यासाठी लोकांना का बोलवताय, त्याची तिकीटं का विकता? जेव्हा आपण एखाद्या आपल्या कलेला प्रेक्षक मिळवतो, श्रोता मिळवतो, तेव्हा आपली ती जबाबदारी असते की आपण चांगलं आणि उत्तमच द्यायचं. अशा मताचा मी आहे. जर आपण पुस्तक काढतो आहोत तर त्यातली प्रत्येक कविता आणि कविता, प्रत्येक शब्द आणि शब्द शुद्ध लेखनाच्या, व्याकरणाच्या, शास्त्राच्या खालूनच पुढे पसार झालेला असला पाहिजे. तर ते जर नसेल झालं तर मला वाटलं म्हणून मी केलं, ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. तर ह्यातून आपल्याला पुढे जावंच लागतं आणि यातून जो पुढे जाऊन पोहोचतो तो नक्की पास होतो आणि चांगला कलाकार म्हणून स्टेबल नक्की होऊ शकतो. ऍब्सोल्युटली. सर, हा जो पॉडकास्ट होता ना, मला ह्यातून इतक्या नवीन गोष्टी कळल्यात. आतापर्यंत म्हणजे मी काय जास्त क्रिएटिव्ह वगैरे नाहीये आणि कविताच्या बाबतीत तर मी खरंच एक ड्राय पर्सन आहे. पण पोएट्रीला ह्या अँगलनी मी माझ्या लाईफमध्ये यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. सो थँक्यू सो मच फॉर एनलाइटिंग मी. नाही, मला सुद्धा खरं सांगायचं तर मी सुद्धा अनेक पॉडकास्ट बघत आलेलो आहे आणि मला कायम असं वाटायचं की सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना पॉडकास्टसाठी बोलवलं जातं आणि शक्यतो जे विषय हे मानवाच्या जगण्याशी निगडीत येतात त्या सगळ्या विषयांना धरून पॉडकास्ट होत असताना आपण पाहत असतो. परंतु कवितेच्या संदर्भात पॉडकास्टमध्ये असं कुणाला बोलवल्याचं मी पाहिलेलं नव्हतं, किंवा अगदी एखादं दुसरं असेलही नाही, अशातला भाग नाही, पण फारच कमी प्रमाणात होतं. त्यामुळे तुम्ही मला बोलवलं आणि कवितेविषयी बोलायला उत्स्फूर्तपणे वेळ दिलात, अगदी भरपूरच वेळ दिलात आणि खरोखरी आरामात आपलं बोलणं चाललेलं आहे. त्यासाठी खरंच तुमचे सुद्धा आरामात बोला या पॉडकास्टचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सर. सर, आता जाता जाता आहे ना, एक सुंदर कविता होऊन जाऊ द्या. नक्की.
एक कविता अशीच जी उत्स्फूर्तपणे माझ्यातून निर्माण झाली आणि त्याचा एक छोटीशी गंमत अशी की मी एक ना कथा ऐकली होती. एक वारीमध्ये पांडुरंगाची जी वारी होते हो. त्या वेळची एक गोष्ट आहे. तर ती गोष्ट मी कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर काही कविता अशा असतात की ज्या तुम्हाला एक गोष्ट सुद्धा सांगून सांगतात. जातात. जसं मगाशी मी म्हटलं तसं कुसुमाग्रजांची कणा ही कविता आहे. तर त्याच्यात सुद्धा एक गोष्ट, एक विद्यार्थी असतो आणि तो आपल्या शिक्षकांकडे आलाय आणि त्याचं जे काही नुकसान झालंय ते तो त्यांना सांगतोय आणि शिक्षकांना असं वाटतं की हा याला काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून ते खिशाकडे हात जातात. तो मात्र उठतो आणि फक्त तुमचा एकटेपणा वाटला म्हणून तुमचा आदराचा हात पाहिजे, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, असं तो म्हणतो. आणि त्याच्यातून आपण खूप शिकून जातो की या गोष्टीमधनं की आपण काय केलं पाहिजे पुढे जाऊन अशा पद्धतीने. तर तशी ही एक गोष्ट सांगणारी कविता आहे. वारीत भेटला मुलगा चांभाराचा, वारीत भेटला मुलगा चांभाराचा, मज पाहून हसला म्हणला या ना काका, या द्या वहाण तुमची शिवून झटकन देतो, बदल्यात फक्त द्या आशीर्वच मी घेतो. बाकी माझी कसली इच्छा नाही, तुम्ही किती पैसे देताय याच्याशी, तुम्ही फक्त आशीर्वाद दिला तरी मला चालेल, असं म्हणणारा एक लहान मुलगा ज्याच्याकडे बघून मला खरंच कौतुक वाटलं. कौतुक वाटूनी गेलो त्याच्या जवळी, कौतुक वाटूनी गेलो त्याच्या जवळी, नजरेत तयाच्या होती लख झळाळी, मी पुढ्यात त्याच्या वहाण माझी देता, मज म्हणे कशाला उभे राहता टेका. मी बसलो त्याच्या जवळ, मला कौतुक वाटलं. तो छान लगेच माझी वहाण चप्पल शिवायला घेतली त्यांनी. माझ्याच जणू तो शिवू लागला जखमा. चालून चालून माझी चप्पल एवढी झिजली होती, मला असं वाटायला लागलं माझ्याच जणू तो शिवू लागला जखमा, मज दिसू लागले त्यातच विठ्ठल रखुमा. तू येशील का माझ्यासोबत वारीला, मी सहज विचारून गेलो त्या बाळाला. तो फक्त हसला आणि विषय बदलून घ्या मला म्हणाला झाली वहाण शिवून. मी कुरवाळून मग त्यास बोलते केले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कर जोडून नंतर विनंती करता झाला, कर जोडून नंतर विनंती करता झाला, द्या निरोप माझा पंढरपूरच्या राया. हा जन्म राहू दे थकले सर्व उपाय, हा जन्म राहू दे थकले सर्व उपाय, दे पुढल्या जन्मी बळकट दोन्ही पाय. त्या क्षणी तयाचे पाय पाहुनी भ्यालो, त्या क्षणी तयाचे पाय पाहुनी भ्यालो, पांगळे तयाला पाहून अबोल झालो. पायात कोणत्या वहाण घालू कळेना, वारीत पुढे मी चालू कसा समजेना, वारीत पुढे मी चालू कसा समजेना. अमेझिंग सर, सुपर. म्हणजे शब्द नाहीयेत मला ह्या पोएमला डिस्क्राईब करण्यासाठी. अमेझिंग सर, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप मजा आली. थँक्स अ लॉट सर. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे बाकीचे व्हिडिओही नक्की चेकआउट करा. अशाच इन्स्पायरिंग आणि मोटिवेशनल कंटेंटसाठी आमचं चॅनल आरामात बोलायला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम देत राहा. थँक्यू.